नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ अस. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इंटू 2 व्हेरिएबल यातील दुसरा भाग बघणार आहोत. तो म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख आणि दोन चलातील रेषीय समीकरणांच्या उकलासाठी किंवा सोल्युशनसाठी आपण आलेख पद्धतीचा वापर कसा करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत. टुडे वी कॅन सी अबाउट the graph of linear equation and solution of any simultaneous equation by using graph method. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला दोन चलातील रेषीय समीकरणं जी असतात ते आपल्याला माहीत आहे. ही जी काही समीकरणं असतात ती आपण आलेखाने दाखवू शकतो. म्हणजे रेषीय समीकरण लिनियर इक्वेशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एखादं समीकरण जर आपल्याला रेषेच्या साहाय्याने दाखवता येत असेल तरच त्याला आपण लिनियर म्हणजे रेषीय समीकरण असं म्हणतो. ते आपण कालच्या तासाला बघितलं होतं. लिनियर इक्वेशनची डेफिनेशनच या पद्धतीची आहे. वी नो दॅट वी कॅन ड्रॉ ए लाईन ऑन ग्राफ पेपर ऑफ एनी लिनियर इक्वेशन and also find out the solution of simultaneous linear equation with the help of graph. म्हणजे आपण आलेखाचा वापर करून जी काही एकसामायिक समीकरण आहेत त्या एकसामायिक समीकरणाचं आपण उकल काढू शकतो. तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं हे जे काही एकसामायिक समीकरण आहे तुम्हाला दिलेलं असं कुठलंही एक सामायिक समीकरण तुम्ही विचारात घेऊ शकता आणि त्याचं उकल आलेख पद्धतीने काढू शकता. सुरुवातीला जे काही आपल्याला रेषीय समीकरण दिले आहे त्या रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढायचा ते आपण शिकूयात. या ठिकाणी आपण एक समीकरण घेतलेलं आहे. वी कॅन टेक हिअर one equation 2x minus y is equal to 4. This is one of the equation, and now we can draw the graph of this equation by using graph method. आता या ठिकाणी या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सुरुवातीला काय काय करायचं त्याच्याबद्दल आपण माहिती बघूयात. फर्स्ट वी कॅन टेक दी टेबल ॲज गिवन हिअर. दिस इज वन ऑफ द टेबल and on the head of table the given linear equation should be written. या ठिकाणी जे काही लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ते लिनियर इक्वेशन अशा पद्धतीनं जे काही टेबलचं हेड आहे त्याच्यावरती आपण लिहितो. आता या पद्धतीनं आपण तक्ता तयार करायचा आहे आणि त्यावरती दिलेलं जे काही समीकरण आहे ते समीकरण आपण तिथं लिहायचं आहे. आता या ठिकाणी मी किमती घेतल्या आहेत. ह्या किमती ज्या आहेत ह्या किमती आपण ॲज युअर माइंड आपल्या मनाने आपण घेऊ शकतो. तुम्ही एक्सची किंमत घेऊ शकता किंवा वायची किंमत घेऊ शकता. मी या ठिकाणी एक्सच्या किमती घेतल्या आहेत 1, 2, 0. तसं तुम्ही वायची किंमत पण काही घेऊ शकता. वायची किंमत तुम्ही 1 घेऊ शकता किंवा तुम्ही 0 घेऊ शकता. तुम्हाला जे वाटते ती किंमत तुम्ही घेऊ शकता. वायची किंमत तुम्हाला 5 घेता येईल. कुठलाही नंबर या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. आता
या ठिकाणी अशा पद्धतीनं टेबल तयार केल्यानंतर हा जो टेबल आहे हा टेबल तयार केल्यानंतर या टेबलमध्ये आपण ज्या किमती इथं निवडलेल्या आहेत टेबलमध्ये जी काही उभे स्तंभ आपण घेतलेत रॉ घेतलेले आहेत उभे स्तंभ म्हणजेच कॉलम जे आहेत ते कॉलम आपण आपल्या गरजेप्रमाणे घेऊ शकतो। या ठिकाणी मी 1 2 3 आणि 4 असे कॉलम घेतलेत म्हणजे उभे स्तंभ घेतलेत आणि आडव्या ओळी मात्र 3च घेतल्यात 1 2 3 म्हणजे रॉ जे आहेत ते रॉ किती आहेत 3 आहेत। तर अशा पद्धतीनं तुम्ही रॉ 3च घ्यायचे आहेत। एक्स कॉर्डिनेट दाखवणारा किंवा एक्सचे निर्देशक दाखवणारी एक आडवी ओळ नंतर वायच्या किमती दाखवणारी एक आडवी ओळ आणि एक्स आणि वायचे निर्देशक दाखवणारी तिसरी आडवी ओळ अशा पद्धतीनं 3च आडव्या ओळी घ्यायच्या आहेत। आणि उभे स्तंभ म्हणजे कॉलम मात्र तुम्ही 2 घेऊ शकता मिनिमम कमीत कमी 2 घ्यायचे आहेत जास्तीत जास्त तुम्ही 3 घेऊ शकता 4 घेऊ शकता तुम्ही ॲज लाईक यू तुम्हाला जेवढे वाटतात तेवढे तुम्ही घेऊ शकता। या पद्धतीनं आपण कॉलम घेतल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा आपण एक्सच्या किमती ज्या आहेत त्या एक्सच्या किमती मला ज्या वाटतात किंवा मला ज्या हव्या आहेत त्या किमती मी इथं घेतलेल्या आहेत। आता या पद्धतीनं सुरुवात आपण एखाद्या रेषीय समीकरणाचा आलेख काढताना काय करतो तर लक्षात ठेवा ते समीकरण अशा पद्धतीनं लिहितो त्याच्या खाली अशा पद्धतीचा टेबल तयार करतो आणि टेबल तयार करून नंतर आपण एक्सच्या किमती आपण आपल्या हिशोबाने निवडतो आपल्याला ज्या घेऊ वाटतात ते तुम्ही पण तुम्हाला ज्या वाटतात त्या किमती तुम्ही घेऊ शकता आणि वायच्या किमती या ठिकाणी आपला फाइंड आउट करायचे आहेत वायच्या किमती किती येतील मग ते कसं करायचं ते आपण पुढे शिकूयात। या ठिकाणी तुम्हाला हेच समीकरण पुढं मी दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा टेबल पुन्हा मी घेतलेला आहे आणि या टेबलमध्ये आता मी एक्सची किंमत 1 घेतली असता 2 घेतली असता 0 घेतली असता आणि 3 घेतली असता या ठिकाणी हे जे काही वायच्या किमतीत ह्या वायच्या किमती कशा काढायच्या याबद्दल इथं मी तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला आपण एक्सची किंमत घेतलेली 1 मग ही किंमत घेतली असता हे समीकरण लिहून घ्यायचं या पद्धतीनं ह्या समीकरणात इथली जी किंमत आहे एक्सची ती एक्सच्या ठिकाणी ठेवायची आपण इथं एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत ठेवलेली तुम्हाला असं दिसून येतं की 2 कंसात एक्स वजा वाय बरोबर 4 अशा पद्धतीचा बदल ह्या समीकरणात झाला म्हणजे एक्सच्या ठिकाणी फक्त आपण काय केलं एक्सची किंमत इथं ठेवली बाकी समीकरण आहे असंच 2 आणि 1चा गुणाकार 2च येतो वजा वाय बरोबर 4 नंतर वजा वाय बरोबर पुढच्या पारीला आपण काय केलं आहे हे 2 जे आहे हे 2 आपण काय केलं इकडं उजव्या बाजूला घेतलं उजव्या बाजूला घेतल्यानंतर ह्या 2चं चिन्ह जे साईन आहे ती साईन शुड बी चेंज टू ऑपोजिट साईड या ठिकाणी ऑपोजिट साईडला या ठिकाणी साईन बदललेलं दिसतं आपलं आणि मायनस वायची व्हॅल्यू आपला किती मिळते 2 मिळते मायनस वायची व्हॅल्यू सबस्ट्रॅक्शन करून 2 मिळते मग या ठिकाणी -1ने तुम्ही दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करून तुम्ही y इज इक्वल टू तुम्हाला किती मिळतं -2 तर ही किंमत आपण इथं लिहिलेली या ठिकाणी आपण ही किंमत लिहिली या पद्धतीने तुम्हाला दुसरी जी किंमत आहे 2 ती या समीकरणात ठेवायची त्यासाठी समीकरण सुरुवातीला घ्यायचं एक्सची जी किंमत आहे ती एक्सची किंमत या ठिकाणी घ्यायची एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत आपण घेतली 2 आणि 2चा गुणाकार किती येतो 4 येतो 4 वजा वाय पुढं समीकरण आपलं मिळतं 4 वजा वाय बरोबर 4 वजा वाय बरोबर 4 वजा 4 मायनस वाय इज इक्वल टू 4 - 4 इज इक्वल टू 0
मायनस वाय इज इक्वल टू 0 सो दॅट वाय इज इक्वल टू ऑल्सो 0. या पद्धतीनं आपला वायची किंमत इथं 0 मिळालेली दिसते. या पद्धतीनं हे आपले दुसरे कोऑर्डिनेट मिळाले. आता हा फर्स्ट कोऑर्डिनेट आहे, हा सेकंड कोऑर्डिनेट आहे कार्टेशियन कोऑर्डिनेटवरती. या पद्धतीनं मी या ठिकाणी थर्ड व्हॅल्यूसाठी एक्झाम्पल सोडवलेलं आहे. इथं एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 0 घेतलेली आहे मी. मग 2 आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन किती येईल? 0 येईल. मायनस 0 मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस वाय इज इक्वल टू 4 सो दॅट वाय इज इक्वल टू -4 बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन और बोथ साइड बाय -1. या पद्धतीनं आता चौथीची किंमत आहे ती चौथी किंमत आपण एक्सची घेतलेली आहे 3. या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत 3 आपण घेतली. 2 × 3 इज इक्वल टू 6. बाकी समीकरणात बदल पुढं काय होतो? तर या ठिकाणी आपण ह्या समीकरणात बदल करू शकतो. जे काही हे 6 आहे, हे 6 राईट साईडला आल्यानंतर -y इज इक्वल टू -2 यांचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला मिळतं -2 आणि मग -y इज इक्वल टू -2 सो दॅट y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइंग बाय -1. या ठिकाणी बोथ साईडला काय केले आपण? -1ने मल्टिप्लाय करून आपल्याला या पद्धतीची किंमत मिळाली. आता या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मिळाल्या. मग आता याचा ग्राफ काढायचा. मग ग्राफ कसा काढायचा? ड्रॉ द ग्राफ ऑफ गिव्हन लिनियर इक्वेशन युजिंग कार्टेशियन कोऑर्डिनेट. कार्टेशियन निर्देशक पद्धतीचा वापर करून किंवा कार्टेशियन निर्देशक पद्धतीवर दिलेल्या रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढायचा हे आपण बघूयात. मग या ठिकाणी पहिल्या ज्या व्हॅल्यू होत्या, कोऑर्डिनेट जे होते पहिल्यांदा, ते कोऑर्डिनेट आपले होते 1 आणि -2. या ठिकाणी 1 and -2 दीज आर फर्स्ट कोऑर्डिनेट. आता अशा पद्धतीचं हे कोऑर्डिनेट आपले होते. मग आता हे कोऑर्डिनेट या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. मग सुरुवातीला काय करायचं? कार्टेशियन कोऑर्डिनेटबद्दल तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेलं आहे. हॉरिझॉन्टल लाईन इज अ एक्स कोऑर्डिनेट, दिस इज एक्स कोऑर्डिनेट अँड दिस इज अ वाय कोऑर्डिनेट इन ए प्लेन. प्रतलात एकमेकींना काटकोनात छेदणाऱ्या रेषा किंवा आरंभबिंदूपासून एकमेकीला काटकोनात छेदणाऱ्या ज्या रेषा आहेत ह्या रेषावरचे निर्देशक वगैरे कसे घ्यायचे असतात हे आपण सगळं यापूर्वी शिकलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला हा एक्स कोऑर्डिनेट दिसतो. हा कोऑर्डिनेट काढताना आपण हॉरिझॉन्टल म्हणजे जी काही क्षितिज समांतर पातळी आहे त्या क्षितिज समांतर पातळीत हा कोऑर्डिनेट काढलेला असतो. आणि हा व्हर्टिकल वाय कोऑर्डिनेट जो आहे तो व्हर्टिकल काढला असतो. या ठिकाणी वाय आणि इकडं y1 या पद्धतीनं आपण या कोऑर्डिनेटला नावं देतो. इकडं x आणि इकडं x1 अशा पद्धतीनं हा जो काही x अक्ष आहे तो तिथं निर्देशित केला जातो. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्या, कार्टेशियन कोऑर्डिनेट वापरताना आपल्याला गरजेप्रमाणे ह्याच्यावरती ह्या लाईन ज्या आहेत, तुम्हाला लाईनची डेफिनेशन माहीत आहे. लाईन ही इन्फिनाईट असते. मग एक्स कोऑर्डिनेट असेल किंवा वाय कोऑर्डिनेट असेल, ह्या दोन्ही लाईन कशा आहेत? इन्फिनाईट आहेत. त्यामुळे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे तुम्ही तिथं कोऑर्डिनेट तिथं घेऊ शकता. मी इथं 5-5 घेतलेले आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता. आता या ठिकाणी आपला पहिला जो पॉईंट होता तो पॉईंट प्लॉट करायचा होता. तो पॉईंट होता 1 and -2. दिस इज अ फर्स्ट कोऑर्डिनेट. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते
हा पहिला कोऑर्डिनेट आहे आपला, हा आपला प्लॉट करायचा आहे. मग या ठिकाणी हा कोऑर्डिनेट प्लॉट करत असताना तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हे बघावं लागेल, एक्सचा 1 कुठं आहे या ठिकाणी, हा 1, आणि वायचा -2 कुठं आहे या ठिकाणी. मग यांना या पद्धतीनं परपेंडिक्युलरली तुम्ही जर हे लाईन काढले, एक वरनं एक अक्षावरनं लाईन तुम्ही काढली आणि वायच्या -2 वरनं तुम्ही लाईन काढली, तर ह्या जिथं इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी आपला पहिला कोऑर्डिनेट म्हणजे -1, 1 अँड -2 हा पॉईंट आपण या ठिकाणी प्लॉट केला किंवा हा बिंदू आपण या ठिकाणी स्थापन केला. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला जिथं हायलाईट दिसतंय या ठिकाणी हा बिंदू आपण स्थापन केला. ठीक आहे. आता दुसरा जो बिंदू होता आपला तो आहे 2 and 0, 2 आणि 0, हा आपला दुसरा बिंदू. मग हा दुसरा बिंदू कसा निवडायचा हे आपण बघूयात. तर 2 and 0, एक्स कोऑर्डिनेट किती आहे 2 आहे, एक्स कोऑर्डिनेट 2. मग एक्स कोऑर्डिनेट 2 कुठं आहे या ठिकाणी आहे, या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट 2 आहे. आणि y0 कुठं आहे, वायची व्हॅल्यू, तर हे या ठिकाणी, म्हणजे दुसरा जो पॉईंट आहे तो आपला या पद्धतीने मिळाला. त्यानंतर आपला थर्ड कोऑर्डिनेट, तिसऱ्या बिंदूचे निर्देशक, थर्ड पॉईंट जो आहे तो 0 and -4. काय आहे 0 आणि -4. 0 आणि -4 घ्यायचा कुठं हे आपण बघूयात. तर हे घेत असताना तुम्हाला 0, एक्सची व्हॅल्यू 0 कुठे बघा या ठिकाणी आहे, दिसते, एक्सची व्हॅल्यू 0 इथे आहे. आणि वायची व्हॅल्यू -4 कुठं आहे या ठिकाणी आहे. मग आपण हा कोऑर्डिनेट, हा पॉईंट कुठं प्लॉट करणार, कुठं स्थापन करणार, या पद्धतीनं या ठिकाणी हा बिंदू या ठिकाणी आला. या पद्धतीनं आपण 1, 2 आणि 3 बिंदू स्थापन केले. आता पुढचा जो बिंदू आहे लास्ट पॉईंट 3 and 2. आता हे 3 and 2 कुठं घ्यायचं, 3 and 2 कुठं घ्यायचं, तर त्यासाठी काय करायचं, 3 and 2 साठी तुम्हाला एक्सची व्हॅल्यू 2 बघायची कुठे ती, 3, एक्सची व्हॅल्यू 3, तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 3 आहे. इथून वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आपण काढणार आहे, लक्षात ठेवा अशी. आणि वायची व्हॅल्यू किती आहे 2, तर वायची व्हॅल्यू 2 असताना आपण काय करणार, इथं या पद्धतीनं एक्स ॲक्सिसला पॅरलल या ठिकाणी लाईन काढणार. मग अशा पद्धतीने ह्या लाईन कुठे इंटरसेक्ट होतात, या ठिकाणी, या ठिकाणी इंटरसेक्ट होतात. म्हणून हा पॉईंट जो आहे हा पॉईंट 3, 2 या पद्धतीनं आपल्याला इथं मिळतो. आता हे सर्व पॉईंट 1, 2, 3 and 4, these 4 point can be plotted by you on your graph paper. तुम्ही तुमच्या आलेख कागदावरती हे बिंदू स्थापन करू शकता. लक्षात ठेवा, हे बिंदू स्थापन केल्यानंतर यातून अशा प्रकारे ही सरळ रेषा तुम्हाला काढता आली पाहिजे. ही रेषा जर सरळ निघत नसेल, म्हणजे पॉईंट अशा पद्धतीनं इकडे एक, इकडे एक, इकडे एक असे जर येत असतील, तर तुमच्या ह्या किमती काढताना चुका झाल्या असं तिथं गृहीत धरावं लागतं. मग आता तुम्हाला मी काय सांगितलं, 1, 2, 3, 4 हे बिंदू स्थापन कसे करायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे चारही बिंदू एक रेषीय आहेत, म्हणजे आपण ज्या किमती एक्सच्या ठेवल्या आणि वायच्या काढल्या त्या बरोबर आहेत.
the value of y is correct. So these 4 points are linear. आणि मग आपण इथं अशा पद्धतीनं ह्या 4 पॉईंटमधून आपण लाईन काढू शकतो. लाईन काढल्यानंतर या ठिकाणी ह्या लाईनला आपण अशा प्रकारे नॉमिनेट करायचं आहे, म्हणजे जे इक्वेशन आहे या लाईनचं ते इक्वेशन तिथं लिहायचं आहे आणि मग या ठिकाणी तुमचं काम पूर्ण झालं. दिस वर्क शुड बी कम्प्लीटेड. आता हे झालं कशाबद्दल? जर एखादं रेषीय समीकरण दिलं असेल तर त्याचा आलेख कसा काढायचा याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली. आता पुढं आपल्याला नुसतं या समीकरणांचा आलेख काढून भागत नाही, तर तुम्हाला जे काही एकसामायिक समीकरणं दिले आहेत म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन दिले आहेत त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन कसं काढायचं हा भागही इथं शिकावा लागेल. मग त्यासाठी आपण पुढचा भाग शिकूयात, एकसामायिक समीकरणे सोडवण्यासाठी आलेख पद्धत. मग एकसामायिक समीकरणे सोडवण्यासाठी आलेख पद्धत कशी असते? ग्राफिकल मेथड फॉर सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. व्हॉट इज दिस? वी कॅन शो दिस मेथड बाय यूजिंग फॉलोइंग एक्झाम्पल. आपण ह्या खालच्या उदाहरणाच्या सहाय्यानं आपण इथं जे काही एकसामायिक समीकरण आहे त्या एकसामायिक समीकरणाचा आलेख कसा काढायचा ते आपण शिकूयात. या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल किंवा एक उदाहरण दिलं आहे. सॉल्व दी सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड. आलेख पद्धतीचा वापर करून एकसामायिक समीकरण सोडवा. एकसामायिक समीकरणामध्ये आपल्याला माहिती आहे देअर आर 2 लिनियर इक्वेशन. अशा पद्धतीनं 2 लिनियर इक्वेशन दिले आहेत. मग ती इक्वेशन अशा पद्धतीनं घ्यायची, या ठिकाणी टेबल तयार करायचा, दुसरं समीकरण इकडे घ्यायचं त्याचा टेबल तयार करायचा. तुम्ही सायमल्टेनियसली दोन्हीचा करावा असं नाही आहे. तुम्ही पहिल्यांदा हा टेबल तयार केला आणि हे सगळे आन्सर शोधले, इथली उत्तर काढली तुम्ही, म्हणजे पॉईंट तुम्ही डिफाईन केले आणि त्याच्या खाली नंतर दुसरं इक्वेशन घेऊन केलं तरी चालतं आहे. तुम्हाला जसं सोयीचं वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही याची मांडणी करू शकता. आता फर्स्ट इक्वेशन, नाव फर्स्ट इक्वेशन x + y = 4. ड्रॉइंग द टेबल we can take the value of x here 2 and 3 by your own mind. आपण आपल्या मनानं या ठिकाणी 2 आणि 3 ह्या किमती घेतल्या आहेत आणि वायच्या किमती या ठिकाणी शोधणार आहोत आपण कशा मिळतात ते. नंतर ह्या उत्तराच्या कडे जाणार आहे आपण. तर बघा पहिल्यांदा या ठिकाणी ही टेबल जी आहे या टेबलमध्ये तुम्ही जे काही एक्सच्या किमती घेतल्या आहेत ह्या एक्सच्या किमतीवरून वायच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. मग पहिल्यांदा समीकरण लिहून घ्यायचं x + y = 4. मग या ठिकाणी तुम्ही x + 4 घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी तुमची जी एक्सची किंमत आहे ही निवडलेली ही किंमत इथे ठेवायची. वायची व्हॅल्यू किती मिळते? y = 4 - 2. हे 2 इकडे गेलं राईट साईडला मायनस झालं, वायची व्हॅल्यू मिळाली 2. ही किंमत आपण या ठिकाणी लिहिली. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची किंमतसुद्धा किती मिळते? 2 मिळते. When the value of x is 2, that time value of y is also 2. Then we can take the value of x is 3. आता दुसरी किंमत आपण किती घेतली आहे? 3 घेतली या ठिकाणी. ही 3 किंमत घेतलेली. मग या समीकरणात ती किंमत आपण ठेवली, वायची किंमत काढली. वायची किंमत आपल्याला किती मिळते? 4 वजा हे 3 इकडे गेलं आणि इकडे गेल्यानंतर वजा होतं आहे, वजा बाकी होते वायची किंमत 1. मग या पद्धतीनं तुम्हाला 3 आणि 1 हे सेकंड कोऑर्डिनेट दुसरा पॉईंट किंवा दुसरा बिंदू आपला मिळाला. आता सेकंड इक्वेशन जे आहे त्या सेकंड इक्वेशनच्या बाबतीत अशाच पद्धतीनं करायचं. टेबल तयार करायचा, त्याच्यामध्ये 3 रॉ घ्यायचे आणि तुम्ही लक्षात घ्या इथं मुद्दाम होऊन
मुद्दाम होऊन मी या टेबलमध्ये 2 स्तंभ घेतलेत अशा पद्धतीचे, हा एक आणि हा एक, आणि इथं मात्र 1 2 3 असं व्हेरिएशन मी केलं आहे, कारण तुम्हाला लक्षात यावं जी काय आपल्याला लाईन काढायची असते त्या लाईनसाठी फक्त आपल्याला 2 पॉईंटची आवश्यकता असते. मग तुम्ही या ठिकाणी 5 पॉईंट जरी घेतले तरी चालतं, 2 घेतलं तरी चालतं, 3 घेतलं चालतं. म्हणून मी या ठिकाणी हे उदाहरणादाखल या ठिकाणी 2 स्तंभ घेतलेत. I can take here only 2 column and there is a 3 column. तर या ठिकाणी तुम्ही 3 3 घ्या किंवा 2 2 घ्या, तुम्हाला जे सोयीचं वाटतं त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. आता हे सेकंड इक्वेशन आहे. टेबल तयार केला आपण. वी कॅन ड्रॉ दिस टेबल लाईक दिस. आता the value of x, here I can take the value of x 0 3 and -1. अशा पद्धतीने या 0 3 आणि -1 ह्या किमती मी xच्या घेतल्यात. yच्या किमती मला या ठिकाणी काढायच्या आहेत. मग समीकरण लिहायचं, समीकरणात किंमत ठेवायची. या ठिकाणी पहिली किंमत आपली 0 होती ती ठेवली. आपल्याला उत्तर काय मिळतं? या ठिकाणी उत्तर मिळतं आहे y बरोबर -2. या पद्धतीने तुमच्या पायऱ्या असाव्यात. आता दुसरं आपण एक्सची किंमत किती घेतली होती? 3 घेतली होती. मग त्या समीकरणात पुन्हा एक्सची किंमत आपण या ठिकाणी 3 ठेवणार आणि समीकरण सोडवून आपला वायची किंमत किती मिळते? -4. 6 - 2 करून तुम्हाला वायची किंमत 4 मिळते. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही म्हणाल की काही ठिकाणी हे इकडं आणलेलं आहे, काही ठिकाणी हे इकडनं इकडं नेलेलं आहे. असं का? तर तुम्ही तुमच्या सोयीने घेऊ शकता. या ठिकाणी मला ह्या वायचं मायनस काढायचं होतं म्हणून हे राईट साईडला घेतलं मी इकडं, आणि हे जे 6 होतं ह्या 6कडे ह्या 2ला नेलं. फक्त लक्षात ठेवा, पक्षांतर होताना किंवा साईड चेंज होत असताना या ठिकाणी साईन जे असतात त्या साईनच्या व्हॅल्यू ऑपोजिट मिळतात. आपला वजा असेल तर अधिक होतं, गुणिले असेल तर भागिले होतं. लाईक दिस आपण हे लक्षात ठेवायचे. आता तिसरं जे समीकरण आहे त्या तिसऱ्या समीकरणात आपण याच पद्धतीनं किमती ठेवल्या. तिसऱ्यांदा x - 2x - y = 2 2 into ब्रॅकेट. आता इथं व्हॅल्यू किती घेतली आपण एक्सची? -1. -1ने 2ला मल्टिप्लाय केल्यानंतर किती मिळते आपला? -2. आणि या पद्धतीनं तुम्हाला मग पुढं जाऊन वायची व्हॅल्यू किती मिळते? तर वायची व्हॅल्यू मिळते -2 -2 y. म्हणजेच या ठिकाणी y इकडे घेतलेलं आहे त्याला प्लस झालं, आणि हे 2 इकडे घेतलं ते पण वजा झालं. मग आपल्या या ठिकाणी वायची व्हॅल्यू किती मिळते? वायची व्हॅल्यू मिळते y = -4. आता हे झालं टेबल. आता या पद्धतीनं आपण टेबल तयार करतो. मग हे टेबल पूर्ण तयार झालं आपलं. ह्यात किमती ज्या आहेत त्या नोट डाऊन करून तुम्ही घेऊ शकता. आता पुढच्या पेजकडे जाणार आहे आपण. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यूच्या साह्यानं आपण जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत, म्हणजे ग्राफ पेपरवरती परपेंडिक्युलर लाईन ज्या आहेत त्या परपेंडिक्युलर लाईन काढून त्याच्यावरती हे पॉईंट आपण प्लॉट करणार आहोत. हे बिंदू आपण तिथं स्थापन करणार आहोत. ठीक आहे. आता पुढं जाऊयात आपण पुढच्या पेजकडे. आता या पद्धतीनं तुम्ही जे काही तुमचा ग्राफ पेपर आहे हा ग्राफ पेपर तुम्ही घ्यायचा आहे. मी या ठिकाणी पेजवरतीच हे ड्रॉईंग केलेलं आहे. तुम्ही मात्र ग्राफ पेपरवरती हे ड्रॉईंग करायचं आहे, कारण या पद्धतीनं तुम्हाला तिथं जे काही डिस्टन्स आहेत ते डिस्टन्स तुम्हाला प्लॉट करता येणार नाहीत. त्यासाठी ग्राफ पेपरचाच वापर करायचा. या ठिकाणी कॉर्डिनेट काढून घ्यायचे. एक्स कॉर्डिनेट काढून घेतला आपण, वाय कॉर्डिनेट काढून घेतला. कॉर्डिनेट काढल्यानंतर जे काही आपले पॉईंट होते ते पॉईंट प्लॉट करायला आपल्याला सुरुवात करायची. पहिल्यांदा लक्षात ठेवा, जे काही आपलं x + y = 4 हे इक्वेशन होतं त्याचे पॉईंट आपण 2 घेतले होते. एक म्हणजे 2 2 अँड सेकंड वन इज 2 3 1. हे दोन्ही पॉईंट आपल्याला प्लॉट करायचे. मग हे पॉईंट कसे प्लॉट करायचे? तर पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू इथं
काय 2 आणि वायची व्हॅल्यू किती ते सुद्धा 2च आहे. 2 आणि 2 जिथं इंटरसेक्शन येतं या ठिकाणी आपला पहिला पॉईंट इथं प्लॉट झाला ह्या इक्वेशनचा, तो म्हणजे 2 2 2 2 हा बिंदू इथं स्थापन झाला आपला. बिंदू स्थापन करताना लक्षात ठेवा वाय अक्षावरच्या या ठिकाणी लक्षात ठेवा वाय अक्ष जो आहे त्या वाय अक्षावरच्या 2 वरून आपण एक्स अक्षाला समांतर पुढे येतोय आणि एक्स अक्षाच्या 2 वरून पण आपण त्या ठिकाणी या ठिकाणी 2 किंमत असेल तर 2 वरून असं आणि इथं जे इंटरसेक्शन मिळते ह्या लाईनचं त्या ठिकाणी 2 2 हा पॉईंट इथं प्लॉट झालेला आपला दिसून येतोय. ठीक आहे. आता हा पॉईंट आपण पहिला प्लॉट केला. दुसरा पॉईंट आहे आपला 3 1 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इज किती आहे 3 आणि वायची किती आहे 1 आहे. 3 वरनं वरती जायचं आणि वाय वरून 1 वरनं इकडे यायचं. दुसरा पॉईंट आपला या ठिकाणी प्लॉट झालेला दिसतो हा, तो म्हणजे 3 आणि 1. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पॉईंट मी काय केलं, हे दोन्ही पॉईंट ह्या समीकरणाची इथं प्लॉट करून घेतले. आता दुसरं जे समीकरण आहे आपलं या ठिकाणी मी हे दाखवलेलं आहे. तुम्हाला लक्षात येतं या ठिकाणी हे दुसरं जे समीकरण आहे 2x - y बरोबर 2 ह्याचे बिंदू आपल्याला हे स्थापन करायचे आहेत. पहिला बिंदू जो होता आपला तो पहिला बिंदू आहे 0 आणि -2 हा स्थापन करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, एक्सची किंमत 0 कुठं आहे इथं आहे आणि वायची किंमत -2 कुठं आहे इथं आहे. मग आपला पहिला जो पॉईंट आहे तो इथं प्लॉट होणार. या पद्धतीनं -1 -4 एक्स -1 आणि वाय -4 या ठिकाणी आपला दुसरा पॉईंट प्लॉट होतो. त्यानंतर थर्ड पॉईंट एक्सची व्हॅल्यू व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 4 या ठिकाणी आपला लास्ट पॉईंट या ठिकाणी प्लॉट होतो. या पद्धतीनं आपण हे पॉईंट प्लॉट केले आणि याची लाईन काढली. मग ही लाईन आपण काढून घेतली, ही लाईन आपण काढून घेतली. ह्या दोन्ही लाईन काढल्यानंतर नेमकं सोल्युशन कसं मिळवायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या ह्या 2 लाईन जिथं एकमेकीला इंटरसेक्ट होतात, तुम्हाला या आकृतीत दिसतंय हे ज्या लाईन आहेत त्या लाईन इंटरसेक्ट कुठं झाल्या, ह्या लाईन इंटरसेक्ट झाल्या 2 2 मध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या. आणि म्हणून ह्या 2 इक्वेशनच्या बाबतीत किंवा हे जे काही सायमल्टेनियस इक्वेशन आहे ह्या सायमल्टेनियस इक्वेशनच्या बाबतीत त्याचं सोल्युशन काय आलं, तर सोल्युशन आलं 2 2 या ठिकाणी हे आपलं सोल्युशन. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल जे काही आपलं लिनियर इक्वेशन आहे त्याचा ग्राफ कसा तयार करायचा आणि त्याचबरोबर एक सामायिक समीकरण जे आहे ते आलेखाच्या साहाय्यानं कसं सोडवायचं हा भाग या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल. तुम्हाला आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आलेख वहीत तुम्हाला हा जो काय आपला सराव संच 1.2 आहे तो पूर्ण करायचा आहे. कंप्लीट दी प्रॅक्टिस सेट टू 1.2 युजिंग ग्राफ बुक. तुम्ही आलेख वहीचा वापर करून 1.2 सोडवायचा आहे. आणि जर कुणाला याच्याबद्दल काही शंका असेल तर मला वैयक्तिक नंबरवरती फोन करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता. धन्यवाद.